नमस्कार, मी उमा कुलकर्णी. उदरम भरणामध्ये तुमचे स्वागत आहे. आज ओले खोबऱ्यांची भाजी करणार आहोत. नेहमी आपण चटणी करत राहू. आज आपण वेगळं काहीतरी करावं. गॅस पेटवूया, भाजी करून घेऊया. कढई गरम झालेली आहे. 2 पळी तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि 1 चिरलेले कांदा. कढीपत्ता धुवून घेतलेली आहे. थोडासा लाल व्हायला पाहिजे. कांदा परतून घेतलेला आहे. 1 चमचा हळद, आणि तुरीची डाळ भिजवलेली आहे. एक अर्धा तास भिजवलं चालतं. एक अर्धा वाटी थोडं कमी घेतलं तर चालतं. थोडं चांगलं परतून घेऊया. चांगलं परतून घेतले. आपण ओलं खोबरं किसून घेतलेले त्याचं भाजी. 1 बाउल. काय असते, घरात कामावरनं आले, ऑफिसवरनं आलेले, घरात भाजी नसलं की नारळ तर फोडलेलं असतं. ओलं खोबरं घरात असतेच. अशा वेळेला पटकन ओलं खोबऱ्याची भाजी केली तर चालते. वेळ लागत नाही. चवीनुसार तिखट, चवीनुसार मीठ, थोडं पाणी घालूया. म्हणजे काय, डाळ शिजलच पाहिजे ना, म्हणून थोडं पाणी घालून झाकून ठेवूया. थोडं अजून पाणी घालू म्हणजे डाळ पण शिजतं, खोबरं पण शिजतं. थोडा वेळ झाकून ठेवूया. वरनं थोडं कोथिंबीर घालूया. ओलं खोबरं गुडघ्यासाठी चांगलं असतं. म्हणजे मी चटणी खातो, आपण एक वेगळं म्हणून भाजी करून खायची. नारळामध्ये फायबर जास्त आहे, त्याच्यामुळं गुडघ्याला पण चांगलं, शरीराला पण चांगलं. भाजी झालेली आहे. डाळ शिजलेली आहे. खूप शिजवायचं नाही डाळ. वरनं थोडं कोथिंबीर घालू. खोबऱ्याची भाजी झाली. खोबऱ्याची भाजी झालेली आहे आणि तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता आणि डब्यात पण देऊ शकता. माझे व्हिडिओ आवडले तर तुम्ही शेअर करा, लाईक करा, फॉलो करा.